मालवणमध्ये जो राडा झाला त्या दरम्यान नारायण राणेंचा संताप पोलिसांवर उमटला। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना अंगावर येऊ द्या, एकेकाला मारून टाकतो अशी धमकीच नारायण राणे यांनी पोलिसांसमोर दिली। पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे, तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या, मी बघतो घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन, सोडणार। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे पिता पुत्र आणि आदित्य ठाकरेंसह मवियाचे नेते राजकोट किल्ल्यावर आमने सामने आले। त्यानंतर राड्याला सुरुवात झाली। पोलिसांनी राणे समर्थकांना रोखून आदित्य ठाकरे आणि मवियाचे नेते राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी वाट मोकळी करून दिली। पाहणी झाल्यानंतर आदित्य ठाकरेंना किल्ल्याच्या मागच्या बाजूला बाहेर काढा, किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका निलेश राणे यांनी घेतली आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं। या प्रकारामुळे आदित्य ठाकरेंनी किल्ल्यावरच 2 तास ठिय्या मांडला।